नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा आजचं नवीन पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनामध्ये नक्की पूर्वीच्या ज्या काही कंडिशन होत्या त्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच्या भरतीमध्ये काय होतं आणि आजच्या नवीन येणाऱ्या भरतीमध्ये काय असणार आहे या संदर्भातल्या सुधारणा संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. 20 जानेवारी 2026 सर्वांनी व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घ्या. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती संदर्भ 1 ते 4 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. शासन निर्णय खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतूद अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद आणि नवीन तरतूद नक्की काय असणार आहे? 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं, विविध टप्प्यांमध्ये जाहिराती. आता अधिक्रमित ही पूर्वीची आहे आणि लागू करावयाची ही नवीन आहे. एवढं लक्षात ठेवा. शेवटचे 2 कॉलम. तर पहिला कॉलम हा जुना आणि पुढचा कॉलम हा नवीन असणार आहे. तर विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. हा त्याचा महत्त्वाचा मागचा निर्णय होता की वरच्या गटासाठी जाऊ शकत होता, परंतु नवीन तरतूद पहा, लागू करावयाची सुधारित तरतूद. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. फक्त एकदाच एक वेळच त्या ठिकाणी शिफारस तुमची होईल. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे मागच्या भरतीमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा जागा रिक्त राहिलेल्या होत्या. यावरती खूप महत्त्वाचा निर्णय आणि अभियोग्यताधारकांच्या बाजूने असणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. एकदा जॉईन करा. जॉईन झाल्यावरती पुढच्या इतर जागांसाठी तुमची त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तिथून बाहेर पडणार आहात, एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी निवडीसाठी ॲप्लाय करायचे. हे खूप महत्त्वाचं खरं तर पत्र म्हणावं लागेल आणि महत्त्वाचा झालेला बदल जो की ज्यांना कमी गुण होते त्यांच्यासाठी सुद्धा हा बदल खूप महत्त्वाचा आहे. कारण की काय व्हायचं की तेच उमेदवार पुन्हा यायचे. आता ते संपूर्ण तेच उमेदवार पुन्हा येणार नाहीत. हा खूप महत्त्वाचा आनंददायी बदल आहे. आता पुढे जर पाहिलं तर दुसरा मुद्दा समजून घ्या. शासन निर्णय 7/2/2019 मधील परिच्छेद 5.7 यामधील पूर्वीचं पहा काय होतं. इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थगित स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल. म्हणजे जेवढ्या जागा आहेत त्या सर्वच्या सर्व जागांसाठी त्यांच्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी ॲप्लाय करता येत होतं. पण आत्ता जर पाहिलं तर इथे नवीन बदल पहा काय घडतोय. हा नवीन बदल, इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील.
उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. हा तर सेम मुद्दा आहे, परंतु पुढचा मुद्दा समजून घ्या. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे सर्वच्या सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होणार आहे. परंतु महत्त्वाचा भाग पहा, हा IMP भाग आहे आणि सर्वांसाठी खूप महत्त्वाचा भाग. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. इथे जर पाहिलं तर इथे थोडासा विचार जर केलेला आहे तो खरं तर चांगलाच विचार केला आहे, परंतु एका दृष्टीने जर पाहिलं तर लिमिटेड प्राधान्यक्रम जर असतील तर अशा वेळेसला उमेदवार बाहेरसुद्धा पडू शकतो. याचं कारण काय? एखादा जिल्हा जसं पुणे जिल्हा आहे, परंतु या ठिकाणी मेरिट जास्त लागतं आहे, 50 जागा आहेत. 50 जागांसाठी समजा आपण उमेदवार तिथे गेले, परंतु विषय असा आहे की जर बऱ्याच जणांनी 1000 जणांनी त्या 50 जागेसाठी अप्लाय केलं, जागा 50 आहेत, 50 कॅन्डिडेट जातील, बाकीचे सुद्धा तिथेच अप्लाय करतील, 50च प्रेफरन्स देता येतील या ठिकाणी त्या इतर कॅन्डिडेट्सचं. जसं की 50 कॅन्डिडेटला समजा 150पेक्षा जास्त मार्क्स आहेत, मग 149पेक्षा कमी मार्क्सवाल्यांनी काय करायचं, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. खरं तर याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार होतो, परंतु तो व्हिडिओ बनवायच्या आतच हे नोटिफिकेशन आलं, कारण की हे एका दृष्टीने पाहिलं तर घातक नोटिफिकेशन आहे असं मी म्हणेल. माझ्या दृष्टीने, इतरांच्या दृष्टीने कदाचित ते वेगळंसुद्धा असू शकतं. पहा 3 नंबरचं शासन निर्णय 10/11/2022 मधील परिच्छेद 3.1 शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. परंतु आत्ता जर विचार केला या भरतीमध्ये तर इथे पहा थोडासा बदल केला आहे. थोडासा बदल आहे. पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे जे ठरवलेलं वय आहे, कोविडचं जे 2 वर्षाचं एक्सेशन दिलेलं होतं ते या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे एवढा हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ओके, पुढचा जर पाहिला तर 4 नंबरचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो आहे. शासन निर्णय दिनांक 19/6/2013 मधील परिच्छेद. इथे जर पाहिलं तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकल्प क्रमांक 572 प्राशिक 1 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका DTED धारक असणे आवश्यक राहील. ही अट होती, परंतु ही अट आता बदलण्यात आलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या जी अट होती ती पण पाहूया इथे काय त्यांनी बदल केला आहे. तर इथे त्यांनी स्पष्ट दिलं आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकरण क्रमांक 572 प्राशी 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. लक्षात ठेवा. म्हणजे इथे जर पाहिलं तर शाळांमध्ये शिक्षकांची शैक्षणिक म्हणजे तो इंग्लिश मिडियमला शिकलेला पण पाहिजे, नुसतं व्यावसायिक नको आहे, नुसतं DED इंग्लिश नको आहे किंवा BEd इंग्लिश नको आहे, तर तो इंग्लिश मिडियमला शिकलेला देखील पाहिजे. इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी 10वी या गटांसाठी त्या माध्यमाच्या शाळांकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली
आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे इंग्रजी माध्यमाची व्यावसायिक अर्हता तर विचारात घेणारच, परंतु पहिलं प्राधान्य देणार त्याच्या शाळेचं माध्यम कोणतं आहे. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी याच्यामध्येच दिला आहे. इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी विज्ञान, पहा 12वी विज्ञानवाल्यांना प्रेफरन्स दिला आहे, किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांचं 12वी विज्ञान झालं आहे, BA MA इंग्रजी झालं आहे, BSc MSc झालेली आहे, असे जर व्यावसायिक पात्रता जर मिळाले नाही कॅन्डिडेट, तर हे वापरता येईल, अशी ही खूप महत्त्वाची अट आहे. अशा पद्धतीने उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यांतील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील. संदर्भ 1 ते 4 येथील शासन निर्णयातील तरतुदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. तर अशा पद्धतीने हे खूप महत्त्वाचं पत्र आलेलं आहे. सर्वांनी याच्यामध्ये काही फायद्याचे मुद्देसुद्धा आहेत आणि काही नुकसानकारक देखील आहे असं म्हणावं लागेल, पण ते स्वीकारावे लागतील. सर्वांना ऑल द बेस्ट, सर्वांचं काम व्हावं यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा.